नमस्कार. महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर आज मी लाईव्ह आली आहे. माझं नाव पूजा सुनील थिगळे. तुम्ही मला अनेक कार्यक्रमांमधून अँकरिंग करताना पाहिलं असेल. सध्या डी सह्याद्री टी व्हीवर मी शो करते आहे, अँकरिंग करते आहे. आणि आज ताकद संभाषण कौशल्याची या विषयावर तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी या ठिकाणी आली आहे. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. संभाषण कौशल्य आणि याच्या जोरावर आपण काय काय करू शकतो या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर आज आपण भेटतोय आणि हळूहळू एक एक जण येत आहेत. सगळ्यांचं स्वागत करते. ताकद संभाषण कौशल्याची किंवा भाषण कौशल्यातून आपण कशा पद्धतीने आपला व्यक्तिमत्व विकास घडवू शकतो किंवा या क्षेत्रातली कोणकोणती दालनं आहेत जी आपल्यासाठी आता इथून पुढच्या काळामध्ये खुली होणार आहेत आणि त्यातून आपण कशा कशा पद्धतीने आपली प्रगती करू शकतो आणि आपलं करिअर घडवू शकतो आणि या माध्यमातून आपल्याला अर्थार्जनसुद्धा कसं मिळतं या सगळ्याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत. ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं असतं त्याच्या दृष्टीने तो कसा पुढे पुढे जातो याबद्दलची सुद्धा काही उदाहरणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि याच विषयासंदर्भात जर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारा. हळूहळू एक एक जण येत आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. तुमच्या कमेंट्स मला येऊ द्या जेणेकरून मला काही प्रश्नांची उत्तरं देता येतील. सर्वप्रथम महाराष्ट्र देशा हे नवीनच सुरू झालेलं पेज आहे आणि ज्याला खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रतिसाद देत आहेत. वेगवेगळे रोज वक्ते आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी इथे येत आहेत आणि या माध्यमातून नवनवीन लोकांना परिचय करून देण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म, एक व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र देशा निर्माण होत आहे. तर सर्वप्रथम मी याचे जे संस्थापक आहेत फड साहेब त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आज त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या पेजवर याल का. बऱ्याच डेट्स आणि सगळं काही माझा एक स्वतःचा कार्यक्रम चालू असल्या कारणानं थोडीशी ॲडजस्टमेंट करण्यात बराच काळ गेला आणि आज फायनली मी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी या पेजवर आलेली आहे. आजचा आपला विषय आहे ताकद संभाषण कौशल्याची. आणि या संदर्भात जर तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील किंवा आजच्या तरुणाईने कसं आता पुढे जावं, कोणकोणत्या क्षेत्रांसाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि या सगळ्यामध्ये संभाषण कौशल्याची गरज ही कशी भासते किंवा कशी ती उपयोगी येते, जर संभाषण कौशल्य अवगत असेल तर कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने त्या क्षेत्रात प्रगती करू शकतो किंवा आपला एक प्रकारचा करिअरचा टप्पा गाठू शकतो आणि त्याची नक्की ताकद काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर या विषयासंदर्भात जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम अच्छा, कुंकडे म्हणून आलेत. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ताकद संभाषण कौशल्याची. आणि याच विषयावर मला असं वाटतं की खूप दिवसापासून सगळेजण वाट पाहत होते की संभाषण कौशल्य म्हणजे फक्त माईक हातामध्ये घेऊन भाषणं करायची आहेत एवढंच गरजेचं नाही आहे. तर तुम्ही अगदी असं बोलता बोलता सुद्धा तुमचं संभाषण कौशल्य जर सुंदर असेल, तुमचं बोललेलं लोकांना आवडत असेल किंवा त्या माध्यमातून तुमचा जो कंटेंट आहे, जी मतं आहेत तुमची, जे विचार आहेत तुमचे ते लोकांपर्यंत पटकन पोहोचत असतील तर मला असं वाटतं याच्यासारखं एक प्रभावी माध्यम कोणतंच नाही दुसरं. आणि याला कोणतंही भांडवलसुद्धा लागत नाही. किती मजेशीर गोष्ट आहे बघा ना. याला फक्त भांडवल एवढंच लागतं, तुमचा अभ्यास, तुमचं वाचन आणि अर्थातच तुमची मेमरी सगळ्यात मोठं काम करते. हेच तुमचं भांडवल आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या क्षेत्रामध्ये जर आता येऊ इच्छित असाल, फक्त माईक घेऊन हातामध्ये माईक घेऊन बोलायचं आहे तुम्हाला, वेगवेगळ्या सभा गाजवायच्या आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अँकरिंग करायचं आहे, तर हो तुम्हाला संभाषण कौशल्य हे लागतंच. पण
तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रात असू द्या, मग तुम्ही एक साधा दुकानदार असू द्या, तुम्ही चांगले कंपनीचे मालक असू द्या, तुम्ही त्याच कंपनीचे मॅनेजर असू द्या, तुम्ही स्पोर्ट्समध्ये असा, तुम्ही शैक्षणिक खात्यामध्ये शिक्षक असा, तुम्ही सांस्कृतिक विभागात असा, सगळीकडे तुमचं संभाषण कौशल्य खूप काम करतं. त्याच्यामुळे जर तुमचं संभाषण कौशल्य हे भक्कम असेल, परफेक्ट असेल, तर ती ताकद ही काहीतरी वेगळीच असते. तर ती ताकद नेमकी कशी असते याच विषयावर आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. हाय धनाजी फड, त्यांच्यामुळे आज मला या पेजवर तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची संधी मिळते. तर मी धनाजी फड यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आणि त्यांनीच पहिला प्रश्न मला विचारला आहे, तर मी नक्की त्याचं उत्तर देणार आहे की संभाषण प्रभावी करण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी. हो, खूप सुंदर प्रश्न आहे. संभाषण कौशल्याचा जेव्हा आपण विषय घेतोय तेव्हा आपण एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेऊयात, ती म्हणजे इंटरव्ह्यूज. बऱ्याच मुलांना खूप सारं ज्ञान असतं, किंबहुना ते खूप वेळा टॉप असतात आपल्या फॅकल्टीमध्ये. मग ते कधी रँकमध्ये आलेले असतात, राज्यात आलेले असतात, जिल्ह्यात आलेले असतात, देशात आलेले असतात. पण जेव्हा वेळ येते त्यांची इंटरव्ह्यूज देण्याची, तेव्हा मात्र ते कुठेतरी कमी पडतात. म्हणजे ज्ञान आहे पण ते मांडता येत नाही. तर यासाठी काय करावं, तर हा प्रश्न कदाचित तुमचा असू शकतो. म्हणूनच मी या संदर्भात तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करते की इंटरव्ह्यूला जाताना ज्या प्रश्नांची संभाव्य शक्यता आहे की हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याची उत्तरं आरशासमोर बसून देण्याचा प्रयत्न करा. ती लिहू वगैरे नका, कारण ते वाचण्यात तुमचं वाचिक संवाद नको आहे, ते संभाषण हवं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते कसं बोलता येईल गप्पांमधून समोरच्याशी, आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये कसं त्यांना समजावून सांगता येईल हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आरशासमोर बसा आणि मस्तपैकी त्या प्रश्नांची उजळणी उत्तरांची सुरू करा. कोणते समोरून प्रश्न येऊ शकतात याची एक यादी काढा आणि मग स्वतःलाच तो प्रश्न विचारून त्याची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता, किंवा मी अचानक जर हा प्रश्न आला तर मी कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो याची प्रॅक्टिस सुरू करा. अजून एक मी सांगेल, जर तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यायला जायचं आहे तर तुमचं पोश्चर खूप खूप चांगलं काम करत असतं. म्हणजे तुम्ही आल्यानंतर, एंट्री केल्यानंतर केबिनमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला जेव्हा ती इंटरव्ह्यूज घेणारी लोक पाहतात तेव्हाच त्यांना कळालेलं असतं की या व्यक्तीला येतं आहे की नाही येतं आहे, किंवा तुमच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन, तुमच्या चालण्याची गती, तुमच्या हातामध्ये असणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने सांभाळल्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरून आधी तुम्ही दिसता. आणि जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या शब्दांच्या फेकीमधला आवाज हा सगळ्यात मोठं काम करत असतो. त्यामुळे शांततेत आणि तितक्याच दमदार आवाजाने बोलायचा प्रयत्न करा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं साधं बोलणंसुद्धा लोकांना आवडलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः घरच्या घरी प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. जर कोणाचा आवाज तुम्हाला आवडत असेल आणि तो भावत असेल, किंवा त्या व्यक्तीला आत्ता आवाजाच्या दुनियेमध्ये खूप जास्त डिमांड असेल, तर त्याचं वारंवार ऐकायला सुरुवात करा. कधी कधी ना काय होतं, खूप सारं आपण ऐकतो ना तेव्हासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बोलतो. लहानपणी आपण असंच करायचो, आपण एक एक शब्द ऐकून ऐकून शिकलो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर चांगलं चांगलं ऐकत गेलात, चांगला आवाज ऐकत गेलात, चांगल्या शब्दांची फेक कशी करता येते, टोन कसा वरखाली करता येतो, चढउतार कसा आपल्याला आपल्या भाषणामध्ये आपण आणू शकतो, संभाषणात आणू शकतो, याच्याकडे थोडंसं बारकाईने जर लक्ष दिलं, म्हणजेच तुम्ही जर निरीक्षण करायला लागलात, तर मला असं वाटतं खूप चांगलं प्रभावी साधन तुमच्या हातामध्ये येईल. आणि ती खूप मोठी चांगली जमेची गोष्ट तुमच्या बाजूने असेल. भले एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही आहे, पण ते सुद्धा सांगण्याची एक पद्धत आहे. एक छान तुम्ही त्याला स्वरूप देऊ शकता की नाही सर, मला याच्यामधलं आत्ता इतकं माहिती नाही आहे की मी तुम्हाला याचं उत्तर देऊ शकेल. इंटरव्ह्यूज देताना आपण विचार करतो या सगळ्याचा. तर संभाषण कौशल्यातून तुम्हाला अनेक इंटरव्ह्यूज पास करू शकता तुम्ही, आणि त्यावर तुम्ही चांगल्या पोस्ट मिळवू शकता. जर कम्पेअर केलं, तुम्ही आता एका कंपनीत काम करताय ऑलरेडी, तुम्ही आता खूप वर्ष झाले आणि आता तुम्हाला एक चांगली पोस्ट मिळणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला एक चांगलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, आणि तिथे तुम्ही पूर्ण तयारी केली, अगदी रात्री जागून सगळ्या फाईल्स कलेक्ट करून, सगळा डेटा गोळा करून, छान PPT तयार करून सगळं व्यवस्थित केलं आहे तुम्ही. आता लॅपटॉप घेऊन तुम्ही निघालात प्रेझेंटेशनला, तेव्हा मात्र तुमची परिस्थिती थोडीशी अशी होते की आता मला येईल की नाही, थोडंसं घाबरायला होतं.
मला असं वाटतं याचं एक डेमो तुम्ही घरी करू शकता. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन द्यायला जाता तेव्हासुद्धा तुमचं संभाषण कौशल्य खूप काम करतं. तुम्ही कशा पद्धतीने ते लोकांपुढे प्रेझेंट करताय, त्याच्यामधले वापरले जाणारे शब्द हे तुमचे प्रॉपर आहेत की नाही, त्याचं प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर आहेत की नाही, त्याचा अर्थ लोकांपर्यंत पोचेल की नाही, याचा जर विचार तुम्ही आधी केला तर मला असं वाटतं ते प्रेझेंटेशनसुद्धा सोपं जाईल. अजून एक ट्रिक सांगते मी छोटीशी तुम्हाला, की जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन द्यायला जाता कंपनीतील एखाद्या प्रोजेक्टचं ज्याने तुमचं प्रमोशन होणार असतं, किंवा तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता, किंवा एखाद्या बॉस तुमच्या कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी तुम्हाला बोलायचं आहे, तेव्हा मी एक छोटीशी ट्रिक सांगते. खूप अलंकारिक शब्द आणि खूप एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे, हातवारे हे जास्त करण्याचा प्रयत्न करू नका. जे काही आहे ते नॅचरल करा. जितकी ताकद नैसर्गिक गोष्टींमध्ये असते ना, तितकी आर्टिफिशियलमध्ये नसते. तेवढी कृत्रिमरित्या साकारलेल्या, निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये नसते. त्यामुळेच मला असं वाटतं की जी नॅचरल एक्सप्रेशन आपण घरबसल्या देत असतो एखाद्या गोष्टीवर, एखाद्या मित्रांमध्ये, आपल्या जवळच्या मित्रांमध्ये एखादी गोष्ट सांगताना जसे आपले हावभाव असतात तसेच ठेवा. हा मात्र तिथे तुमच्या लँग्वेजचा जो चढ उतार आहे किंवा तुमच्या आवाजाचा जो चढ उतार आहे, लँग्वेजची जी प्रगल्भता आहे, आपण असं गप्पा मारता मारता मित्राला सहज काही म्हणतो, अरे तू वेडा आहेस का, असं नाही आपण म्हणू शकत. हा, तिथे ती बंधनं तुम्हाला पाळता आली पाहिजेत. पण तुमचं हे संभाषण नॅचरल असावं, नैसर्गिक असावं, ते खूप ओढून ताडून नसावं. ते जर तसं झालं तर त्याचे तोटे तुम्हालाच सहन करावे लागतील. कारण की मग ती जड भाषा समोरच्याला रटाळ वाटायला लागते. तुम्ही त्याच्या मनाचं कसं बोलायला लागाल, तुम्ही त्याच्या मनापर्यंत कसं जाऊन पोहोचाल, किंवा त्याला असं वाटता कामा नये की तुम्ही कोणतरी दुसरी व्यक्ती आहात, असं जेव्हा बोलण्याचा प्रयत्न तुम्ही सुरू कराल तेव्हा मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने तुम्ही संभाषण कौशल्य करू लागाल. आणि हीच तर खरी ताकद आहे. जितकी सहजता, जितका सोपेपणा, जितका सरळपणा, जितका नैसर्गिकपणा तुमच्या बोलण्यात असेल तितकंच ते लोकांना भावतं. आणि जितकं ओढाता नसेल, आवाज खूप ओढून ताडून काढला जातो, काही शब्दांचे अर्थ माहिती नसतात किंवा काही शब्द जिथे योग्य बसतच नाहीत ते सुद्धा वापरणं हे सुद्धा खूप वेळा घातक ठरतं. त्यामुळे शब्द वापरताना सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तेव्हा ते सादर केले गेले पाहिजे. तर ही गोष्ट झाली इंटरव्ह्यूज देताना आणि वरिष्ठांशी बोलताना किंवा प्रेझेंटेशन देताना. तिथे सुद्धा संभाषण कौशल्याची खूप मोठी ताकद आहे. आणि हो, ते तर तुमच्या क्षेत्रातलंच आहे. तुम्हाला काही बाकीचं कोणतं ज्ञान घेऊन मग ते प्रेझेंट करायचं असतलं नाही आहे. तुम्ही वर्षानुवर्ष त्याच्यात काम केलेलं असतं, त्याचा अभ्यास केलेला असतं, त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. फक्त लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगायच्या असतात. याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे बरं का. त्यामुळे मला असं वाटतं कोणतीही गोष्ट बिना प्रॅक्टिस होऊच शकत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे. आणि ती जर केली तर तुमच्यामधला जो सफाईदारपणा आहे भाषेतला, बोलण्यातला, संभाषणातला, तो आपोआप दिसतो आणि तो लोकांना भावतो सुद्धा. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रॅक्टिस करायला पाहिजे. इंटरव्ह्यू देण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रेझेंटेशन देण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायला पाहिजे. वरिष्ठांशी एखादी गोष्ट जर बोलायची आहे आणि ती ठरवून बोलायची आहे तर त्यामध्ये शब्द मी कोणते वापरले तर चालतील, कोणते वापरले तर नाही चालणार, याचा सुद्धा मला असं वाटतं आपण थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि खूप सारे आता कमेंट्स आल्यात. सॉरी सगळ्यांना, कारण मी एकाच कमेंटवर मेसेजवर बोलत होते प्रश्नावर आणि खूप सारे आलेत. तर मी जितक्या जास्त शक्य होईल तितक्या जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. संभाषण कौशल्य विकसित होण्याच्या पायऱ्या खूप खूप सुंदर विचार. आणि मला असं वाटतं मी आत्ता काही गोष्टी त्याच्यातल्या नमूद पण केल्या आहेत. हो, पण मी याचं सुद्धा उत्तर देते, द्यायचा प्रयत्न करते. येस, संभाषण कौशल्याच्या अटी व नियम जे मी आत्ता सांगितलं ते की शब्दांचा वापर योग्यरित्या करणे, आवाजाचा चढउतार मेंटेन ठेवणे, संभाषण कौशल्य करताना ज्या विषयावर बोलायचे त्याची पूर्वतयारी असणेच. कारण की त्याशिवाय तुम्ही बोलूच शकत नाही आणि त्याशिवाय तुम्ही बोलू पण नाही मला असं वाटतं. कारण की मग तुमच्या चुका काढायला लोक तयार असतात.
तुम्ही जेव्हा एखाद्याशी संभाषण कौशल्यातून चांगल्या पद्धतीने काहीतरी आपल्या प्रगतीसाठी बोलायचा प्रयत्न करता आणि त्याच्याशी संभाषण साधण्याचा प्रयत्न करता, तर तुमचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आणि तो जर नसेल तर तुमच्यामधला कमीपणा लोकांना पटकन अट्रॅक्ट होतो. मग तुम्ही कुठेतरी ओढून तोडून काहीतरी सांगताय असं लोकांना वाटायला लागतं. आणि ते कृत्रिम वाटणं मला असं वाटतं खूप धोक्याचं ठरतं हळूहळू. त्यामुळे त्यात नॅचरलनेस असावा. असे काही नियम अटी वगैरे नाहीत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांभाळल्या पाहिजेत, ज्या खूप मोठं काम करतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप मोठं काम करतात. एखादं वाक्य असं तुम्ही बोलून जाल की तुम्ही अगोदर बोललेल्या गोष्टी जरी लोकांना आवडलेल्या नसतील तरी ते वाक्य लोकांना आवडेल आणि त्यातून तुमचं संभाषण कौशल्य काम करेल. ती खरी तुमची ताकद होईल. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा प्रयत्न करूयात ना. अटी आणि नियम स्वतःला घालून घेण्यापेक्षा आपण काळजी घेऊयात त्याची, की आपल्याकडनं चुकीचा शब्द जाणार नाही. आपण जे बोलणार आहोत ते योग्य अचूक त्याची माहिती आपल्याला आहे आणि म्हणून आपण बोलणार आहोत, याचा थोडासा मला असं वाटतं आपण काटेकोरपणे पालन करावं याचं, आणि त्या माध्यमातून आपण संभाषण कौशल्य करावं, पुढे बोलत राहावं. थँक्यू सो मच. सुनंदा तोडकर आहेत. ग्रेट जॉब म्हणताय. थँक्यू. येस, थँक्यू. येस, तुमचे खूप सारे प्रश्न येत आहेत. राकेश वाणी आहेत, ते म्हणतात की आवाजाची काळजी कशी घ्यावी. मी अगदी 2 वाक्यात सांगेल तुम्हाला, अगदी 2 वाक्यात आवाजाची काळजी कशी घ्यावी. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करा, प्रत्येकाचा आवाज हा युनिक आहे. प्रत्येकाला स्वतःचा आवाज जेव्हा आवडायला लागतो तेव्हा तो लोकांना आवडायला लागतो. त्यामुळे तुम्हाला दिलेला आवाज हा युनिक आहे, हा वेगळाच आहे. तो तुम्हालाच दिला आहे, फक्त तो कोणाला दुसऱ्याला नाही दिला आहे. ती तुमची आयडेंटिटी आहे, तो तुमच्यामधला युनिकनेस आहे. त्याला स्ट्रेंथ बनवा तुमची. माझाही आवाज खूप लोक म्हणायचे की तुझा आवाज घोगरा आहे, तुझ्या आवाजाला एक पुरुषी बेस आहे, किंवा तुझा आवाज असा मंजूळ वाटत नाही फारसा, किंवा तुझ्या आवाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा हस्क आहे, असं म्हणायचे लोक मला सुरुवातीला. विशेषतः मला जेव्हा ती म्हणायची ना की तुझा आवाज घोगरा आहे, तेव्हा मी खूप विचार करायचे की आता काय करावं. पण मला माझे गुरु, माझे वडील, माझे सर्वस्व, मी ज्यांना मानते आणि ज्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले, ते माझे वडील म्हणजेच आदरणीय सुनील थिगळे, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत, निवेदक आहेत. आणि शब्दब्रह्म करिअर्स जी माझी अकॅडमी आहे, माझी आणि पप्पांची, तर म्हणजे माझे वडील, माझे गुरु, ते त्या अकॅडमीचे सध्या संस्थापक आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून ज्ञान घेऊन बरेच जण आता या क्षेत्रात येत आहेत. आणि इनफॅक्ट मी आत्ता जिथे बसले तो क्लासरूम आहे शब्दब्रह्म करिअर्सचा. त्याच्यामुळे त्यांनी मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणीव करून दिली की तुझ्याकडं जो आवाज आहे त्याचा काहीतरी प्लस पॉईंट तू ओळख आणि तशा पद्धतीने तू प्रेझेंट करायला सुरुवात कर. आता तू आवाज बदलायच्या मनस्थितीत नाहीस, किंवा त्या स्टेजमध्ये तू आता नाहीस, आणि ते करू पण शकत नाही कोणी. त्याच्यामुळे जो काही आवाज तुला देवाने दिला आहे तो मॉडिफाय कर, तो चांगल्या पद्धतीने प्रेझेंट कर लोकांसमोर, आणि तो लोकांना कसा आवडायला लागेल याच्याकडे जास्त लक्ष दे. त्यामुळे 2 गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा आवाज हा आवडलाच पाहिजे. मग त्यासाठी काय कराल? ओंकार करा, तुमचा आवाज रेकॉर्ड करा, तो पुन्हा पुन्हा ऐका, त्यातल्या चुका सुधारा. चुका सुधारल्यानंतर त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. जेव्हा जेव्हा त्या चुका होतील तेव्हा तेव्हा त्या पटकन करेक्ट करा. करेक्ट करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. या सगळ्या गोष्टी आहेत, या जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं तुमचा आवाज नक्की चांगला होईल आणि त्याची काळजीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाईल. आणि दुसरी गोष्ट मी जी नेहमी सांगत असते, अति उष्ण आणि अति थंड या दोनही गोष्टी आवाजाला खूप घातक असतात. मी म्हणणार नाही की तुम्ही आईस्क्रीम खाऊ नका, मी म्हणणार नाही की तुम्ही तेलकट तुपट खाऊ नका, अति नको आहे कशाचं, काहीही खा. आवाजावर शेवटी तो तुमचा इथला आवाज आहे, तुम्ही त्याच्यावर खूप प्रक्रिया नाही करू शकत आणि त्यामुळे तुम्ही त्याला डॅमेजसुद्धा नाही करू शकत. तो सुद्धा अधिकार तुम्हाला नाही आहे. मग तो डॅमेज कसा होतो? तर डॅमेज होण्याचं एकमेव कारण आहे अति तिथे माती, असं आपण म्हणतो, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. तेच आहे. खूप आईस्क्रीम खाल्ल्याने, खूप थंड पाणी पिल्याने किंवा खूप सारं बर्फयुक्त पदार्थ खाल्ल्याने
हां, आवाजाला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा खूप उष्ण खाल्लं तरीसुद्धा आवाजाला बहुतेक वेळा काहींना प्रॉब्लेम होतो. मी बरेच लोक अशी पाहिली आहेत की जे चहा पिल्यानंतर बोलूच शकत नाहीत. त्यांना उष्णतेचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्वतःचे प्रॉब्लेम्स ओळखा आणि ते टाळा. माझ्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर मला हा प्रॉब्लेम आईस्क्रीमच्या बाबतीत व्हायचा. मी आईस्क्रीम खाल्ली की माझा आवाज बसायचा आणि म्हणजे खराब व्हायचा पूर्ण, आणि जसा मला मनाला आवडतो तसा तो येत नसायचा. मग मी कालांतराने थोडी थोडी आईस्क्रीम कमी केली. काही दिवसांनी असं जाणवू लागलं की थोडी जरी आईस्क्रीम खाल्ली तरी माझ्या आवाजावर परिणाम होतो आहे. मग कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं काहीतरी झालं आणि खूप आवडणारा पदार्थ आईस्क्रीम मी सोडली. हां, म्हणजे ज्या गोष्टी घातक आहेत ते सोडणंच चांगलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, ज्या तुम्हाला असं आता जाणवतं आहे की मला ही गोष्ट त्रासदायक ठरती आहे किंवा ती माझ्या क्षेत्रासाठी जे काही मला अचीव करायचं आहे त्याच्यासाठी घातक आहे, तर ती इग्नोर करा, ती स्किप करा. त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे. जर ती तुम्हाला त्रास देत असेल तर अर्थातच तुमचा तो अडथळा आहे तुमच्या प्रगतीमधला. मग तो कशाला यायला हवा? तो कुठेतरी साईडलाच हवा. हां, मी आईस्क्रीम खाते अजूनही, पण मी पूर्णपणे सोडली आहे. त्याचं कारण असं आहे, म्हणजे जी रेग्युलरिटी असते खाण्यात, मी वर्षातून एखादी आईस्क्रीम खाते. खूपच मोह नाही आवरला तर. पण ही गोष्ट आहे की मी आईस्क्रीम सोडली आहे. का तर मला त्याचा परिणाम वाईट होतो माझ्या घशावर, आणि गरजेचं नाही आहे की प्रत्येकाच्याच घशावर होईल. त्यामुळे आवाजाची काळजी घेताना खूप अति उष्ण नाही, अति थंड नाही, जे काही खाल ते लिमिटमध्ये असावं. आणि अर्थातच खूप मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न टाळा. खूप आरडाओरडा करतात काही जण, खूप वेळा मी पाहते. आणि हे कनेक्शन आहे ना घशाचं, हे कानापाशी पण असतं. इथून सुद्धा आपल्या आवाजाचं हे ज्ञानेंद्रिय सगळे एकमेकांशी कनेक्ट आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला कमी ऐकू यायला लागलं की तुमचा इथला थ्रो वाढतो आणि आवाज मोठा यायला लागतो. त्यामुळे इथलंही चेक करा, इथलंही चेक करा, आणि आपोआपच तुमचा आवाजही चांगला होईल. त्याच्यामुळे खूप मोठ्याने बोलू नका. खूप हळू बोलल्याने सुद्धा काही लोकांना जर ऐकू नाही आलं तर आपला कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. तर ते सुद्धा करू नका. जेवढे क्षमता आहे आवाजाची, जेवढी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आवाज, विदाऊट माईक, विथ माईक, कसंही, तेवढे त्याची मर्यादा लक्षात घेऊन तेवढाच आवाज वापरा. आवाज खूप छान होईल. थँक्यू. येस, मनाचं बोलणं असावं. मानवी जीवनात मनाचंच बोलणं असावं. कोणाचं तरी मत किंवा कोणाचं तरी विचार आपण घेऊन नाही बोलू शकत. तुम्हाला तुमची स्वतःची मतं हवीत. संभाषण कौशल्याची ताकद जर तुम्हाला आजमावायची आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची तुमची मतं हवी आहेत. तुम्हाला स्वतःचे विचार हवेत. कधी कधी ते असतात पण मांडता येत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर आणि मतांवर ठाम असता तेव्हाच ते मांडता येतात. मग याच्यासाठी सत्याचा आधार असावा लागतो. जे काही तुमचे विचार आहेत मनातले, त्याला काहीतरी सत्य असावं लागतं. आणि जेव्हा हे सत्य तुम्ही पडताळून पाहता तेव्हा तुमच्यामधला आत्मविश्वास हा दुपटीनं वाढलेला असतो. साधं उदाहरण देते. मुलगा जेव्हा घरामधला लहान असतो, तो शाळेत जात असतो, तेव्हा तो काही कालांतरानं आईवडिलांच्या ऐवजी शाळेतल्या शिक्षकांचं जास्त ऐकायला लागतो. नाही, तो म्हणतो आमच्या टीचरने असं सांगितलं आहे. का तर त्यांनी त्या सत्याचा अनुभव घेतलेला असतो टीचरांकडून. म्हणून तो अगदी छाती ठोकपणे सांगतो की हेच खरं आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. तुम्ही किती त्याला खोटं सांगण्याचा किंवा पटवायचा प्रयत्न करा, तो पटत नाही. त्याचं कारणसुद्धा तेच असतं ना, कारण की त्याला सत्याचा आधार असतो. म्हणून तुम्ही जे काही विचार मांडाल, मतं मांडाल, त्याला सत्याचा आधार असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही मनाचं बोलणं तुमचं लोक ऐकतील आणि मनावर घेतील. थोडक्यात नुसती ऐकणार नाही तर ऐकतील, मनापासून ऐकतील, आणि छान पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे हो, मनाचं बोलणं असावं मानवी जीवनात. पुढचा प्रश्न घेऊयात. नागनत आहेत, ते विचारतात, बोलताना आपण कसे आठवावे चांगले शब्द? कशाला आठवायची गरज पडली पाहिजे? ज्या शब्दांचे अर्थ कळतात ना ते शब्द कधीच आठवावे लागत नाहीत. जे शब्द तोंडपाठ केलेले असतात ते आठवावे लागतात. बोलताना शब्द आठवायचेच कशासाठी?
हां, असं होऊ शकतं की ब्लँक होतं माणूस, हे खूप नॅचरली होतं आणि कधी कधी होतं ब्लँक होतं माणूस, त्या शब्दाला अरे ते म्हणतात, अरे ते म्हणतात असं होतं. इट्स नॅचरल. तेव्हा कदाचित तुमचं संभाषण कौशल्य करता करता लोक ॲट्रॅक्ट पण होतात. ती उत्तरं द्यायला लागतात ना, की अरे तुला कोणता शब्द आठवायचा आहे नक्की, तुला नक्की काय आठवत नाही आहे. आणि मग त्यावेळी आपली परीक्षा घेण्याची वेळ लोकांची येते आणि लोक परीक्षा घेतात की तुला नक्की काय बोलायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा कोणताही शब्द घ्या की जो तुम्हाला आठवत नाही आहे. कोणता शब्द घेऊयात. जर तुम्हाला कल्पना हा शब्द आठवत नाही आहे, तुम्ही त्याला पर्यायी शब्द वापरायला सुरुवात करा. इंग्लिशमध्ये वापरू शकता इमॅजिनेशन. कल्पना करा, इमॅजिन करा. हा शब्द जर तुम्ही सांगितला तर तो समोरच्याला पटकन तोच तुम्हाला रिस्पॉन्स देईल की अरे तुला कल्पना म्हणायचं आहे का, असं तो तुम्हाला म्हणेल. त्यामुळे आठवायची गरज पडू नये आणि जरी पडली तरी ती समोरच्याला जाणून देऊ नये. जर तुम्ही भाषण करत असाल तर त्याला पर्यायी शब्द तुम्ही शोधले पाहिजेत आणि तोच तर करा. शब्दसंपत्तीमधला मोठा प्लस पॉईंट असतो. ज्याच्याकडे शब्दसंपत्ती चांगली असते तो नॉनस्टॉप बोलतो, त्यामुळे लोक त्याचं नॉनस्टॉप ऐकतात आणि लोकांना तो हळूहळू आवडायला लागतो. कारण की लोकांना हे कळून चुकलेलं असतं की हा जो बोलतोय ते परफेक्ट बोलतोय, त्याच्याकडे खूप सारी शब्दसंपत्ती आहे. त्यामुळे मला असं वाटतं खूप प्लस पॉईंट आहे हा, जर तुमच्याकडे जर शब्दसंपत्ती असेल तर. आणि आठवू नका हो, पाठ केलेलं आठवतं, त्याच्यामुळे नॅचरली बोला. कदाचित एखाद्या वेळेस ब्लँक होऊ शकतं, मग त्याला पर्यायी शब्द पटकन येऊ द्या तोंडातून बाहेर. ब्रेक नका करू तुमचं बोलणं. ब्रेक केलं की मग सगळं ब्रेक होऊन जातं. येस, पुढचा लगेच प्रश्न आहे की मराठी शब्दसाठा कसा वाढवावा. 4थीचं पुस्तक घ्या, 7वीचं पुस्तक घ्या, स्कॉलरशिपची पुस्तकं घ्या, समानार्थी शब्द घ्या, नेटवर सर्च करा. काही शब्दांचे इंग्रजी शब्द, पर्यायी शब्द असतात, ते जर शोधायचा ट्रान्सलेटचा प्रयत्न केला तर खूप सारे मराठीतले शब्द येतात. मराठी शब्द शोधायचे असतील तर शब्दकोश वापरा. मराठी व्होकॅब्युलरी असते, मराठी डिक्शनरी असते, ती वापरण्याचा प्रयत्न करा. पण जेव्हा जेव्हा शब्दसाठा वाढवाल त्याच्यासोबत त्याचे अर्थ हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. नुसता शब्दसाठा वाढवू नका, तर त्याचे अर्थ हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ते जर नाही आले सोबत तर त्या शब्दांचा काहीच उपयोग होत नाहीत. मग ते शब्द कोणी कोणी कसे पण, कधी पण, कुठे पण वापरतात आणि मग त्याचा प्रचंड राग येतो की तुम्ही हा शब्द इथे वापरू नका, हा योग्य नाही आहे इथे, त्याचा अर्थच तुम्हाला माहिती नाही आहे. फक्त कोणाचा तरी शब्द ऐकला आहे आणि तो आवडला आहे आणि म्हणून आपला फक्त खूप अभ्यास आहे हे दाखवण्यासाठी ते शब्द वापरू नका. त्याचे अर्थ पण तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत, तरच ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होईल आणि लोकांपर्यंत योग्य पोहोचतील. आणि प्रेक्षक वर्ग खूप शहाणा असतो. तुम्ही समजता तेवढे ते वेडे नसतात. 10पैकी 4 जण, मी 4 सांगते, 10ला 4 सांगते रेशो, हे खूप समजदार असतात. श्रोता सगळं काही जाणत असतो, त्यामुळे त्याला फसवायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही फसत जाता हळूहळू आणि मग तुमचीच जी प्रगती तुम्ही साधण्याचा प्रयत्न करत असता ती कमी कमी होत जाते. त्यामुळे कोणत्याच श्रोत्याला, मग ते 2 लोक असू दे किंवा 2 लाख लोक असू दे, त्यांना कमी समजू नका. त्यामुळे पूर्ण अभ्यासाने शब्दांचा वापर करा, खूप गरजेचं आहे. शब्दानेच शब्द वाढत असतो, शब्दानेच खूप सारी लोकांची उलटी प्रतिक्रिया येत असते, शब्दानेच अनेक जणांचं नुकसान झालं आहे, शब्दानेच अनेक लोक ओळखू लागली आहेत. शब्दच माणसाला समृद्ध करतात. शेवटी शब्द हे मानवाकडे असलेलं एकमेव असं साधन आहे, जनावरांकडे नाही आहे, फक्त मानवाकडे आहे की त्याच्या जोरावर माणूस काहीही जिंकू शकतो. ज्याचे शब्द चांगले त्याची मातीसुद्धा विकली जाते. त्याच्यामुळे शब्द चांगले वापरा, तोलून मापून वापरा, जपून वापरा, योग्य ठिकाणी वापरा, कधीही कुठेही कसेही वापरू नका. थँक्यू. छान प्रश्न विचारला. मला ॲक्च्युली हे सगळं बोलताना ना एक गोष्ट जाणवते की याचा बारकाईने विचार कोणीच करत नाही. का बरं करत नसावं? फक्त बोलणं म्हणजे संभाषण नाही आहे, तर चांगलं बोलणं म्हणजे संभाषण आहे. ते खूप कमी आहे आणि आजकाल लोकांकडे. ते जर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हीच राजे आहात त्या क्षेत्राचे, तुम्हीच टॉप करणार आहात. त्याच्यामुळे संभाषण कौशल्याची खूप मोठी ताकद आहे, ती मिळवायचा प्रयत्न करा
आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही जर एकदा इच्छाशक्ती तुमची निर्माण झाली तर ते नक्की शक्य होईल. बाळासाहेब गव्हाणे आहेत आणि ते विचारत आहे शब्दब्रह्म अकॅडमी कुठे आहे. येस, मी सांगते. शब्दब्रह्म अकॅडमी राजगुरुनगरला आहे, खेड तालुका, पुणे जिल्हा. आणि लवकरच ती पुण्यात सुद्धा सुरू होती आहे, सेनापती बापट रोडला. शब्दब्रह्म करिअर्स अकॅडमी नवनवीन वक्ते घडवते, लोकांना चांगलं बोलायला शिकवते, नवनवीन निवेदक घडवते, सूत्रसंचालक घडवते, चांगले प्रेझेंटेटर घडवते, चांगलं लोकांना बोलायला शिकवते, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला शिकवते. शिवाय शब्दब्रह्म करिअर्स अकॅडमी एक माणूस म्हणून चुकाहीन माणूस बनवण्याचा प्रयत्न करते. दिशा भरकटलेल्या लोकांना सुद्धा दिशा देण्याचं काम शब्दब्रह्म करिअर्स करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा क्लास जॉईन करायचा आहे तर शब्दब्रह्म करिअर्सचं फेसबुक पेज आहे, त्याला लाईक करा. किंवा माझं स्वतःचं पूजा सुनील थिगडे नावानं अकाउंट आहे फेसबुकचं, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. रिक्वेस्ट नाही येऊ शकत कारण 5,000 फ्रेंड्स ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्हाला जर माझ्या टचमध्ये कायम राहायचं आहे, माझे वेगवेगळे उपक्रम तुम्हाला पाहायचे. मी आत्ता रिसेंटली लॉकडाऊनमध्ये गप्पा टप्पा विथ अँकर पूजाचे 21 एपिसोड केले. वेगवेगळे सेलिब्रिटीज त्यांच्याशी गप्पा टप्पा मारल्या, त्या माध्यमातून खूप चांगला संवाद साधला. ते सुद्धा तुम्हाला पाहायचे असतील तर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर ते अवेलेबल आहेत. इंस्टाग्रामवर माझं ID अँकर पूजा थिगडे नावाने आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझ्या संपर्कात कायम राहू शकता. आपण संपर्कात राहिल्याने सुद्धा चांगलं संभाषण कौशल्य तुमचं होऊ शकतं. त्यामुळे संधी दौडू नका, नक्की फॉलो करा. येस, खूप सारे प्रश्न आलेत आणि थँक्यू सो मच. येस, नक्की सांगते. खूप सारे प्रश्न येत आहेत आणि मला आनंद आहे की आज या माध्यमातून मला तुमच्याशी संपर्क साधून छान पद्धतीने बोलता येते. शेवटचे काही 1-2 प्रश्न घेऊयात. थँक्यू सो मच. संभाषण करताना भारी शब्द वापरावे का? भारी म्हणजे काय? शब्द असतात, त्यांच्या अर्थांवरून त्यांचं भारीपण कळतं. शब्द भारी वगैरे काय बोलायचं मला नाही कळलं, पण हो, शब्दांचे अर्थ मात्र खूप भारी असतात, भन्नाट असतात. आणि ते जर योग्य ठिकाणी वापरले गेले तर मजाच येते, जान येते भाषणात. कविता बघा ना, कविता जी लोक करतात त्यांच्याकडे खूप सारा शब्दसाठा असतो आणि त्या शब्दांच्या अर्थांमध्ये इतकी मजा असते, खूप मजा असते. आणि त्या शब्दांच्या अर्थांवरूनच त्या कविता इतक्या छान बहरत जातात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचतात. संदीप खऱ्यांना तुम्ही ऐकत असाल, आयुष्यावर बोलू काही, शब्दांचा अर्थ भारी आहेत रे, 1 नंबर. नक्की त्यांना ऐका. मला असं वाटतं शब्द वगैरे भारी नसतात, शब्दांचे अर्थ भारी असतात. अलंकारिक शब्द तुम्ही म्हणू शकता, ते पण जपून वापरावेत, ते प्रेक्षक बघून वापरावेत. छोटी मुलं समोर बसली आहेत आणि तुम्ही खूप मोठे अलंकारिक जड शब्द जे त्यांनी कधी ऐकले पण नाहीत आणि जे कधी त्यांना त्याचा अर्थसुद्धा त्यांना माहिती नाही, असे प्रश्न तुम्ही नाही त्यांच्यासमोर वापरू शकत. शिवाय ग्रामीण भागातला कार्यक्रम आहे तर ग्रामीण भागातल्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही नाही खूप जड शब्द वापरू शकत. पण इन केस तुम्ही सवय गंधर्व सारख्या कार्यक्रमांमध्ये आहात, तिथे अँकरिंग करत आहात, तिथे संभाषण कौशल्य करतात, एखादा चांगला प्रकाशन सोहळा आहे पुस्तकांचा, कवितांचा, काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे, कवी संमेलनं आहेत, साहित्य संमेलनं आहेत, जिथे प्रेक्षकांची मानसिकता असते किंवा त्यांच्याकडे तेवढी क्षमता असते, तुम्ही अलंकारिक वापरलेल्या शब्दांचा अर्थ त्यांना कळतो, अशा प्रेक्षकांसमोर ते शब्द वापरले गेले पाहिजेत. आजकाल तो ट्रेंड आहे, कारण आजकाल ना लोकांना खूप इन्स्टंटचा जमाना आहे ना, त्यामुळे आजकाल लोकांना खूप साधं सोपं सरळ हलकं फुलकं आवडतं. तर तेच जास्त मला असं वाटतं देण्याचा प्रयत्न आजकाल लोक करतात. पण असं नाही आहे की तुम्ही हे शब्द वापरू नाही शकत. हे पर्टिक्युलर प्रगल्भता असणारी लोकंसुद्धा जगामध्ये खूप आहेत, त्यांची संख्या तर सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती पण प्रगल्भता भाषेची तुमच्याकडे असायलाच हवी. दोन्ही तुम्ही असायला हवं, काही कमी नसावं. जे काही यांच्यासाठी तुम्हाला शिकत राहावं लागेल आयुष्यभर विद्यार्थी व्हावं लागेल, तेव्हा कुठेतरी तुम्ही हे मी सुद्धा अजून खूप अभ्यास करते या सगळ्या गोष्टींचा. हळूहळू गोष्टी मला कळू लागल्यात काही की आपल्या आता एक स्टेज पूर्ण होत आली आहे, तर आता हा टप्पा आहे पुढचा आपला, तो आपल्याला गाठायचा आहे. आणि हे जेव्हा मनामध्ये आपण ठरवतो ना,
एकदा ठरवलं की ते नक्की होतं. त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा, कायम प्रयत्न करत राहा. शब्दांचे अर्थ समजून घेण्याचं वेळ लावून घ्या. ते एक प्रकारचं व्यसन आहे. ते जर लावून घेतलं तर मजाच वेगळी आहे. दुकानांवरच्या पाट्यासुद्धा वाचायला मजा येते हो मग, आणि त्याचे अर्थसुद्धा शोधायला खूप मजा येते. मला तर खूप वेळ आहे या सगळ्या गोष्टींचा, आणि मी कायम सर्चिंगमध्ये असते. या शब्दाचा अर्थ काय, मी गुगलला लगेच सर्च करते किंवा माझ्याकडे जी पुस्तकं अवेलेबल आहेत त्याच्याकडून तो अर्थ काढण्याचा, म्हणजे त्या लेखकाकडून त्या अर्थ काढण्याचा मी प्रयत्न करते की या शब्दाला नक्की त्याला कोणत्या पद्धतीने वापरायचं आहे. असं म्हणतात ना की मराठी भाषा वळवावी तशी वळते. तसेच शब्दसुद्धा असतात. काही शब्द असे असतात की ते आपण पर्टिक्युलर ठिकाणीच वापरू शकतो. ते आपण इतर कोणत्या ठिकाणी वापरायला गेलो की मग आपलीच तारांबळ उडते. उदाहरणार्थ, शुभेच्छा द्यायला जाता आणि श्रद्धांजली नाही तुम्ही शब्द वापरू शकत, तो पूर्ण वेगळा अर्थ आहे. किंवा तुम्ही श्रद्धांजली द्यायला गेलात आणि त्या परिवाराला शुभेच्छा देऊन आलात, असंही नाही. मी भरपूर जणांना पाहते. 10वीमध्ये मध्यंतरी एक किस्सा घडला. श्रद्धांजली त्या पर्टिक्युलर माणसाला द्यायची असते. तुम्ही पूर्ण परिवाराला कसं काय श्रद्धांजली देऊ शकता? खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही परिवार हा शब्द तिथे वापरला आणि तुमचं संभाषण कौशल्य, भाषण कौशल्य पूर्ण कोलॅप्स झालं. त्यामुळे शब्द जपून वापरा, शब्दांचे अर्थ समजून घ्या आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. शिवाय अलंकारिक शब्द योग्य ठिकाणी वापरा. साधं सोपं सरळ सुरुवातीला बोलायला सुरू करा. थँक्यू. खूप जण आहेत आणि खूप जण नाईस 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 करतायत. सगळ्यांना थँक्स. समयसूचकता वक्त्यासाठी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. आजकाल तर सगळा खेळ त्याच्यावर आहे. भास्कर शिवले यांनी हा प्रश्न विचारला आहे. ज्याला समयसूचकता कळाली आणि भले त्याचा आवाज चांगला नसू द्या किंवा भले त्याच्याकडे खूप सारी शब्दसंपत्ती नसू द्या, पण ज्याला समयसूचकता कळाली, कुठे, कधी, कसं, किती आणि काय बोलावं हे ज्याला कळलं तो जिंकला. आणि हेच खूप कमी लोकांमध्ये असतं. जो एक उत्कृष्ट सूत्रसंचालक असतो त्याला जोडून एक प्रश्न आला की उत्कृष्ट सूत्रसंचालकाकडे काय काय असायला तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे त्याच्याकडे समयसूचकता असायला हवी. मग तो वक्ता असू दे किंवा सूत्रसंचालक, दोघांसाठी हे लागू पडतं. पण मोस्टली ते सूत्रसंचालकाला खूप लागू पडतं. कधी कधी सूत्रसंचालकच खूप बोलतो, खूप म्हणजे त्याचंच भाषण अर्धा तास अँकरिंग, मग ते वक्ता होतो तो ॲक्च्युली. त्याच्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे त्यानुसार तुम्ही किती, काय, कसं बोललं पाहिजे याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. ह्यालाच समयसूचकता म्हणतात. कोणती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची हे जमलं पाहिजे. एखाद्या कार्यक्रमामध्ये व्यक्ती येतोय आणि त्या माध्यमातून कार्यक्रम कुठेतरी ब्रेक होतोय. कार्यक्रमातला जो सिक्वेन्स ठरलेला होता तो कुठेतरी डगमगतोय असं वाटायला लागलं आणि ते जर तुम्ही जागेवर नाही आणू शकलात तर तुमच्याकडे समयसूचकता नाही आहे, तुम्हाला ती मिळवावी लागेल. यासाठी समयसूचकता ला एक पर्यायी शब्द मी देईन. क्रिएटिव्हिटी पाहिजे तुमच्यात. खूपच अजून एक शब्दांची थोडीशी मी इझी करायला जाईल तो शब्द, तर तुमच्याकडे डोकॅलिटी पाहिजे. यावेळेस मी आता काय करू शकतो हे ज्याला पटकन सुचतं ना तो समयसूचकतेने सगळी सभा जिंकू शकतो. खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं. तुमच्या कदाचित आत्ता मी हे बोलता बोलता पटकन लक्षात येत असेल की मी नक्की काय बोलतीये आणि काय बोलण्याचा प्रयत्न करते. समयसूचकता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती प्रॅक्टिसने जमते. लेडीजमध्ये तो हजरजबाबीपणा खूप नॅचरल असतो मला असं वाटतं आणि त्याचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा. अनफॉर्च्युनेटली या क्षेत्रामध्ये लेडीज फार कमी येतात. पण मी म्हणेन की ज्या कोणी लेडीज आहेत त्या खरंच खूप एक्झाम्पल आहेत, बेस्ट एक्झाम्पल, आणि त्या खूप छान काम करतात. आणि ज्या काही लेडीज आत्ता या सूत्रसंचालन, संभाषण कौशल्य, भाषण कौशल्याच्या क्षेत्रात आहेत, ताकदीनं बोलतात, स्वतःचे मतं, विचार एकदम बिनधास्तपणे मांडतात, त्यांच्याकडे शब्दांचा खूप मोठा साठा आहे, किंवा ज्यांच्याकडे समयसूचकता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी वेगळं नाविन्य देण्याचा प्रयत्न ज्या कायम करत असतात, त्या खरोखरच आज समाजात खूप एक चांगलं त्यांनी नाव कमवलं आहे स्वतःचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही
खूप सुंदररित्या जर बोलू इच्छिता आणि तुमची एक वेगळी छाप लोकांवर पाडू इच्छिता तर समयसूचकता मस्ट आहे. थँक्यू भास्कर शिवले, खूप चांगला प्रश्न विचारला. खूप सारे प्रश्न आले. डी सह्याद्रीवरचा प्रवास, खूप ऑडिशन दिले, काही सुधारणा केल्या स्वतःमधल्या, काही भाषेचे सोपास्कार असतात ते मिळवले आणि मग खूप ऑडिशन दिल्यानंतर पहिला कार्यक्रम माझा गुड मॉर्निंग सह्याद्री झाला, ज्याच्यामध्ये मला 28 एपिसोड मिळाले आणि त्या 28 एपिसोडमध्ये मी प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये होते. कधी मी आजी होते, कधी मी छोटी मुलगी होते, कधी मी टीचर होते, तर कधी मी बायको होते, कधी मी रिसेप्शनिस्ट होते, कधी मी डॉक्टर होते, कधी मी वेडी होते. असे खूप सारे कॅरेक्टर्स मला तिथे करायला मिळाले आणि आयुष्यात कधीही न केलेली ॲक्टिंग मी विथ अँकरिंग केली डी सह्याद्रीवर. त्याचे सगळे एपिसोड यूट्यूबला आहेत. तुम्हाला जर गुड मॉर्निंग सह्याद्री बघायचं असेल तर पूजा तिगडे हे जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला सगळे एपिसोड येतील. नंतर पुणे अंतरंगाचं अँकरिंग सध्या मी करते. पुणे अंतरंग म्हणजे पुण्यातल्या घडलेल्या सगळ्या ज्या घटना असतात आठवड्याभरातल्या, सांस्कृतिक कार्यक्रम जे खूप लोकांना आवडतील ऐकायला, अशा पद्धतीच्या बातम्यां टाईपमधला तो क्रायटेरिया आहे आणि तिथे पण मी सध्या अँकरिंग करते आहे. डी सह्याद्रीवरचा प्रवास माझा खूप चांगला आहे, खूप शिकायला मिळतं आहे आणि अजूनही मी शिकते. हा प्रवास सुरू आहे आणि तो कायम राहील सुरू आणि त्यातून काहीतरी मला मोठं करायचं आहे. जे माझं स्वप्न आहे ते नक्की मी करण्याचा प्रयत्न जिद्दीने करणार आहे आणि मला नक्की खात्री आहे सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादावर आणि माझ्या मेहनतीवर, कारण मला असं वाटतं मेहनतीला कोणताच पर्याय नाही आहे आणि अपडेट राहणं सगळ्यात आत्ता काळाची खूप मोठी गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितकं जास्त अपडेट राहाल तितकं तुमच्या प्रगतीसाठी, मग ते कोणतेही क्षेत्र असू द्या, ते खूप गरजेचं आहे. तर असा माझा डी सह्याद्रीचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. आय होप की आता इथून पुढे सुद्धा तो असाच चालू राहील. राजकीय व अभिनेते यांच्या मुलाखती मला खूप फरक आहे. अभिनेते खूप नॅचरली बोलतात, जे काही असतं ते समोर असतं आणि राजकीय लोक हे आशावादी असतात, ते भविष्यात जगत असतात. त्याच्यामुळे त्यांचं मुलाखत ही भविष्यातली मुलाखत असते, नियोजन असतं सगळं. आणि अभिनेत्यांची मुलाखती त्यांचा भूतकाळ असतो सगळा, जो त्यांनी आत्तापर्यंत कामं केली आहेत त्याच्यावर त्यांच्याशी बोलावं लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप बेसिक फरक मी सांगितला आणि खूप महत्त्वाचा. राजकीय नेते भविष्यावर बोलतात, त्यांची मुलाखती भविष्यकाळासाठी उपयोगी खूप पडते मोस्टली, आणि अभिनेते हे भूतकाळातले जास्त चर्चा करतात, त्याच्यावर जास्त गप्पा मारतात. त्यामुळे मुलाखत घेताना ह्या 2 बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. थँक्यू सो मच. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते की आपण हे टी व्हीवर जाऊन बोलावे. यासाठी काय तयारी करावी, तयारी करत राहावी. तयारी अशी विशिष्ट दिवसांची नसावी, काम करत राहावं, मिळेल ते काम करावं, मिळेल ते स्टेज गाजवावं. जिथे कुठे स्टेजवर उभे राहाल तिथे स्टेज गाजवून स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करावी, स्वतःचा एक वेगळा जॉनर निवडावा जो तुम्हाला आवडतो आणि त्या माध्यमातून प्रयत्न हे करत राहावे. तयारी ही आयुष्यभर चालते. माणूस भुकेला असतो या क्षेत्रात फार. एक चॅनल सोडला की त्याला दुसऱ्या चॅनलला जायचं असतं, एक काम केलं की त्याला दुसरं काम करायचं असतं, एक गाजलेला चित्रपट दिला की त्याला आता दुसरा गाजलेला चित्रपट करायचा असतो. त्याच्यामुळे ही तयारी कधीच थांबत नाही, ही तयारी सुरूच असते. त्यासाठी मेहनत, जिद्द, संयम, सगळ्यात महत्त्वाचा काय असेल तर तो संयम आहे. तुमच्यातले पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. तूप खाल्लं की रूप येत नाही, त्यामुळे कायम तूप खात राहा असं मी म्हणेल. म्हणजेच ॲक्च्युली मी एक त्याला उदाहरण दिलं, काय प्रयत्न करत राहा आणि त्या माध्यमातून तुमचे प्रयत्न कधी ना कधी हे तुमच्या आलेल्या गोल्डन चान्समध्ये उतरतील. लोक कुठेतरी त्याची दखल घेत असतात आणि त्या दखलमधूनच आपण घडत जातो. वर्षानुवर्ष केलेली प्रॅक्टिस कधीही वाया जात नाही, त्यासाठी घेतलेली मेहनत कधीही वाया जात नाही. त्यामुळे काय मेहनत करत राहा. मी जेव्हा मेहनत घेते आहे तेव्हा माझ्या वडिलांचं, मला आईचं, माझ्या बहिणीचं, सगळ्यांचंच, माझ्या गुरूंचं, या क्षेत्रातल्या सगळ्या लाभलेल्या साथींचं
हेच कायम मार्गदर्शन असतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कायम चालत राहावं, कुठेही थांबू नये. लॉकडाऊनसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आपण झालो लॉकडाऊन, आणि त्या संधीचासुद्धा मला असं वाटलं काहीतरी चांगला उपयोग केला पाहिजे. जे मी आत्तापर्यंत करत नव्हते ते केलं पाहिजे. आणि मी मुलाखती घ्यायला लागले. माझ्याच सिनेसृष्टीमधल्या काही मित्रमैत्रिणींच्या मी मुलाखती घेतल्या, आणि त्यातून मलाच नाही तर बऱ्याच जणांना कळलं की मी चांगली मुलाखत घेऊ शकते, आणि ते सुद्धा खूप नॅचरली घेऊ शकते. मी तयारी करायचे, पण अगदी प्रश्न वर्ड टू वर्ड लिहून घेतलेत आणि तसेच त्यांना विचारलेत, असं कधीच नाही झालं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आपला काही ना काही एक वेगळा गुण लोकांपर्यंत यावा, युनिकनेस यावा, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहावे. हीच काळाची गरज आहे. आलेल्या प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्हली घेणं, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनानं पाहणं खूप मोठी आजची काळाची गरज आहे. लॉकडाऊन नंतर आता काय, असा खूप मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर हरू नका. मनाने सुद्धा, शरीराने सुद्धा, बुद्धीने सुद्धा, मेहनतीने सुद्धा अजिबात हरू नका. जे काही आहे ते फेस करा. आणि एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात ही कायम कणापासून होत असते, अगदी छोट्याशा कणापासून. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात. त्यामुळे पटकन नाही होणार आहे काही, हळूहळू करावं लागेल. आणि ते हळूहळू करताना संयम खूप महत्त्वाचा आहे, तो मिळवा. नक्की मोठं काम उभं राहील. तुम्हाला सगळ्यांना मी खूप मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही कायम असं काहीतरी मोठं करत राहावं. आणि संभाषण कौशल्याच्या बाबतीत आत्ता जे काही मी अगदी तासाभरात तुमच्याशी बोलले ते फार थोडं आहे, मला माहिती आहे. त्याचं कारण असं आहे की मला 13 वर्षे झालीत आता या फील्डमध्ये. माझ्या बाबांना, माझ्या वडिलांना 25 ते 27 वर्ष झाली त्या फील्डमध्ये, तरी आम्ही काही ना काही अजूनही शिकतोय. त्यामुळे हे किती मोठं आहे. पण हो, जर तुम्हाला मुद्देसूदरित्या शिकायचं असेल तर आपले शब्दब्रह्म करिअर्सचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचे तर नक्की संपर्क करा माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. व्हॉट्सॲप क्रमांक तुम्हाला माझ्या फेसबुकवरून मिळेल किंवा इंस्टाग्रामवरून मिळेल. तर आपण ऑनलाईन क्लाससुद्धा जॉईन करू शकता शब्दब्रह्म करिअर्सचे. आता लॉकडाऊन संपल्यानंतर हे कधी 30 जून नंतर क्लासेस चालू होतील मला माहिती नाही, पण तेव्हा नक्की बॅच अनाऊन्स होईल, तेव्हासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. जाता जाता धनाजी फड, त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. त्यांना थँक्यू सो मच म्हणते, ज्यांनी छान प्रश्न विचारले, जे माझ्या या लाईव्हमध्ये सहभागी झाले, त्या सगळ्यांनासुद्धा मी खूप मनापासून धन्यवाद देते. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजला त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. आणि जाता जाता एवढंच सांगेल, पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह विचार आले तरी त्यांना 10 फूट लांब ठेवा आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा, निगेटिव्ह विचारांना, की मी कसा पॉझिटिव्ह आहे, माझ्यात काय प्लस आहे, स्वतःमधलं प्लस ओळखा, त्याच्यावर काम करा आणि चांगलं जग जिंका. आणि यातून संभाषण कौशल्य खूप महत्त्वाचं ठरतं, त्याच्यामुळे त्याला सोडू नका. फक्त ज्ञान मिळू नका, ते प्रेझेंट करण्याची क्षमतासुद्धा स्वतःमध्ये निर्माण करा. स्वतः प्रयत्न करा, नक्की होईल. आणि अर्थातच जाता जाता एवढंच सांगेल, कायम हसत राहा, कायम जगत राहा, कायम नवनवीन गोष्टी शिकत राहा. आत्ता मात्र सुरक्षित राहा. आपल्या घरच्यांची, आपली स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात. मला जर संपर्क साधायचा आहे तर पूजा सुनील थिगडे या नावानं माझं फेसबुक अकाउंट आहे, तिथे फॉलो करायला विसरू नका. अँकर पूजा थिगडे या नावानं माझं इन्स्टा हँडल आहे, तिथे सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय बाय.